बोला, संताला सांगा की माझ्या जीवनामध्ये अशी अशी परिस्थिती, देवाला बोला. पण आपलं दुःख कधीही कोणाला सांगायचं नाही, कारण लोक ऐकतात रडून. तुमचं दुःख ऐकतात लोक तुमच्या समोर रडून, आणि बाहेर तेच दुःख सांगतात हसून. म्हणून आपलं दुःख कधीही लोकांना सांगायचं नाही, आपलं दुःख सांगायचं त्या देवाला. घालून या भार राहिलो पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्वी साई आयशी कळवळ्याची जाती लाभावीन प्रीती. त्या संतांना सांगावं, त्या देवाला सांगावं. त्या संत महात्म्याला सगळं दुःख आत्मदेव महाराजांनी सांगितलं. माझ्या जीवनामध्ये सगळं काही आहे, पण माझ्या जीवनामध्ये संतती नाही, पुत्र सुख नाही. एवढंच नाही, मी जर एखादं तुळशीचं रोपट आमच्या अंगणामध्ये लावलं तर लावल्या बरोबरच काय वेळा ते जळून जात. गायला जर घास टाकला तर गाय देखील माझ्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. पित्र देखील माझ्या हातचं अन्न ग्रहण करत नाहीत. माझी अंगणामध्ये असलेली ती गोमाता देखील वांज आहे, माझी पत्नी ही वांज आहे. एखादं फळ जर मी बाजारातून आपल्या घरी आणल्याबरोबर काही वेळातच ते सोडून जात. नेमकं असं कुठल्या प्रकारचं पाप कर्म माझ्या जीवनामध्ये मी भोगत आहे सांगा. त्या संत महात्म्यांना असं विचारल्याबरोबर त्या संत महात्म्याने सांगितलं, तू दुःखी कशामुळे? तर तुझ्या जीवनामध्ये पुत्र नाही म्हणून दुःखीच ना. ऐक, ज्याच्या जीवनामध्ये पुत्र आहेत जाऊन बघ ते सुखी आहेत का. ज्याच्या जीवनात पुत्र आहेत ते तरी सुखीत का हो? नाही ना, प्रत्येक जण आज दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो दुखिया सुखिया जगाकडे जर आपण पाहिलं तर जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. मला इथे सांगा, आपल्या बसलेल्या पैकी सुखी कोण आहे इथं? हात वर करा. सुखी कोण आहे? कोणीच नाही. कोणीच नाही का सुखी? हा, तुम्ही सुखी. वा, त्या सुखी तर पहा, त्यांनी हात वर केला. वा, म्हणजे बरोबर आहे.